अथ श्री साई सच्चरित अध्याय 38वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। सकल जगदानंदकरा भक्तेष्ट संपादन तत्परा चरणाश्रित त्रितापहरा नमन गुरुवरा तव पाया प्रणतपाला परम उदारा शरणागत भक्तोद्धारा करावया लोकोपकारा त्वा अवतारा धरियेले। जय जयाजी द्वैत दलना जय जयाजी भक्त मनमोहन जय जयाजी भवापहरण जय करुणा घना गुरुराया। कोठील भाग्य आले फळा जेणे हे चरण पाहिले डोळा भोगिला समागम सुख सोहळा गेली ती वेळा परती नये। केवळ ब्रह्माची जी मूस ओतून शुद्ध स्वरूप रस आकारली जी मूर्ती सुरस तीच की संतावतंस साई। साई तोची आत्माराम तोची पूर्णानंद धाम स्वये अवाप्त सकल काम करीत निष्काम भक्तांस। जो सर्वधर्म विधारक ब्रह्म क्षात्र तेज एक तया सह मृत्यूचा घोटक लक्षण हे त्रोटक जयाचे। जन्म मरणादि संबंध तोडी तडतडा जो हे बंध तया मी जड अंध साष्टांग वंदन करीतसे। गताध्यायी अति आवडी वर्णिली साईनाथांची चावडी आता ये अध्यायी हंडी परिसा अखंडित सुखदायी। तान्हे बाळ खाऊ जाणे काय खाऊ ते ते नेणे दूध वा कवळ लावूनी भरवणे काळजी ही घेणे मातेने। तैसीच माझी साई माता लेखणी लेववूनी माझी ये हाता लिहवूनी घेई हा प्रबंध आयता आवडी निज भक्ता कारणे। युगायुगाचे सिद्ध साधन मानव धर्मशास्त्री वचन कृती तप त्रेती ज्ञान द्वापरी यज्ञ दान कली। सदा सर्वदा दान धर्म क्षुधा शांती परमवर्म अन्नदान नित्यनेम कर्मात कर्म हे आद्य। होता 2 प्रहरचे 12 अन्नावीण जीव घाबरा जैसे आपण तैसेच इतरा जाणील अंतरा तोची भला। आचार धर्मा माझी प्रधान अग्रगण्य अन्नदान पाहू जाता तयाहून काही न आन श्रेष्ठत्वे। परब्रह्म स्वरूप अन्न त्यातून भूते होती निष्पन्न अन्नची जीवे जगाया साधन अन्नांतर्लीन अवसानी। वेळी अवेळी येता अतिथी अन्नदाने सुखवावा गृहस्थी अन्नावीण जे माघारा लाविती अचूक दुर्गती आमंत्रिती। वस्त्र पात्रादिदानी विचार अन्नदानी नलगे आधार कोणी कधीही येवो दारावर बरवान अनादर तयाचा। ऐसी अन्नदानाची महती एतदर्थ प्रमाण श्रुती म्हणून बाबा ही अन्न संतर्पिती लौकिकरीती आचरिती। पैसा अडका इतर दान अपूर्ण अन्नदानावीण कायसे उडुगण शशीविहीन शोभे का पदकावीण हार। षड्रसांनी जैसे वरान्न पुण्यात पुण्य अन्नदान शिखर शोभेन कळसावीण कमलविहीन सरतैसे। भजन जैसे प्रेमावीण कुंकुमावीण सुवाशीण सुस्वरावीण गाण्याचा शीण तक्र अलवण अस्वादू। त्यातही व्याधिष्ट शक्तिहीन अंध पंगू बधिर दीन तयाला आधी घालावे अन्न आप्तेष्टजन त्यामागे। आता बाबांच्या हंडीची कल्पना साधारणतः श्रोतया मना व्हावी म्हणून करीतो यत्ना जिज्ञासुजना प्रीत्यर्थ। मशिदीची या अंगणात चूल एक मोठी रचित वरी विस्तीर्ण पातेले ठेवीत पाणी ते नियमित घालूनी। कधी मिठ्ठे चावल करीत कधी पुलावा मांस मिश्रित कधी कणिकेची मुटकुळी वळीत वरांनी शिजवीत डाळीच्या। कधी करूनी कणिकेचे रोडगे अथवा थापूनी कणिकेचे पानगे सोडीत शिजत्या वर्णात अंगे मुटकुळ्यांसंगे हळुवार
मसाला वाटूनी पाट्यावरती स्वये करीत पाक निष्पत्ती मुगवड्या करूनी स्वहस्ती हळूच सोडिती हंडीत स्वर्गादि भुवनाची या आशा यज्ञार्थी करवोनिया पशुहिंसा ब्राह्मण ही सेविती पुरोडाशा सशास्त्र हिंसा ही म्हणती तैसेच मुल्लास आज्ञापून करवोनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारण बाबा ही करवीत अजाहनन विधिविधान पुरस्सर कधी मोठी कधी लहान हंडीचे या प्रकार दोन तिये माझी शिजवोनी अन्न करवीत भोजन अन्नार्थिया 50 जना पुरेसे अन्न पुरवी जी ती हंडी लहान जियेत 100 पात्रे जेवून पुरे जाई अन्न ती मोठी तदर्थ आपण वाणियाकडे स्वये जाऊनी ठरवीत आकडे उधारीची वार्तान तिकडे पैसे ते रोकडे हातावरी मीठ मिरची जिरे मिरे भाजीपाला नारळ खोबरे स्वये बाबा आणीत सारे पूर्ण विचारे ठरवून स्वये बैसूनी मशिदीते जाते मांडून या निज हाते गहू डाळ जोंधळियाते बाबांनी तेथे दळावे हंडी प्रीत्यर्थ मुख्य परिश्रम बाबाच आपण करीत अविश्रम मसाला वाटावयाचे ही कर्म करीत की परम मनोभावे करावया सौम्य वा प्रखर चुल्ली माजील वैश्वानर इंधने ही स्वये खालवर करीत वरचेवर बाबा डाळ घालून या भिजत स्वये पाट्यावर वाटू लागत हिंग जिरे कोथिंबीर मिश्रित खमंग बनवीत खाद्य स्वये तिंबून या कणकीचे गोळे करूनी सव्वाहात वेटोळे लाटून या मग ते सगळे करीत पोळे विस्तीर्ण जोंधळ्याचे पीठ आत पाणी घालून प्रमाणात करून या ते तक्र मिश्रित आंबीलही करीत हंडीत तीही आंबील अवघियाते परम प्रेमे बाबा हाते वाढीत इतर अन्ना समवेते अति आदरे ते समयी असो हंडी शिजली पूर्ण ऐसी नीट पारख करून चुल्ली खाली उतरून मशिदी नेऊन ठेवीत विधिपूर्वक मौलवी हस्ते फातया देववून त्या अन्नाते प्रसाद पाठवीत म्हाळसापती ते आणिक तात्या ते आरंभी मग ते शेष सकळ अन्न बाबा वाढीत निज हस्ते करून गरीब दुबळे तृप्त करून सुख समाधान पावत ते अन्नार्थी यावत तृप्ती अन्न सेविती उल्लास वृत्ती वरी बाबा आग्रह करीती घ्या घ्या म्हणती प्रीतीने काय तयांचे पुण्य गहन जया हे लाधले तृप्ती भोजन स्वये बाबा ज्या ओगरीती अन्न काय ते धन्य भाग्याचे येथे सहज येईल आशंका प्रसाद म्हणून बाबा लोका समांस अन्नही भक्ता अनेका निशंक मने का वाटीत तरी या शंकेचे निराकरण करावया न लागे क्षीण जयांस नित्याचे मांसाशन तयांसीच हे अन्न वाढीत आजन्मात नाही सहवास तया स्पर्शू न देती मांसास कधीही न करीती हे साहस प्रसादी लालसा त्या देती गुरु स्वये प्रसाद देता सेव्या सेव्याचा विकल्प येता शिष्य पावे निजात्मघाता अधः पाता ते जाई या तत्वाची कोठवर जाण जाहली आपुल्या भक्ता लागून म्हणून थट्टा विनोदे करून बाबा हे आपण अनुभवीत ये अर्थीची अल्पवार्ता आठवली जी लिहिता लिहिता श्रोती परिसिजे स्वस्थ चित्ता निजहितार्था लागून आली एकदा एकादशी बाबा वदती दादांपाशी कोऱ्हाळ्याहूनी सागोतीशी आणविशी का मजलागी तदर्थ साईंनी रुपये काढिले दादांपाशी मोजूनी दिधले जातीने जा आज्ञा पिले तूच हे केले पाहिजे नामे गणेश दामोदर उपनाम जयांचे केळकर जन जाणोनी ते वयस्कर दादाच सर्व संबोधिती हरी विनायक साठ्यांचे श्वशुर साईपदी प्रेम अनिवार ब्राह्मण ब्रह्मकर्मी आदर आचार विचार संपन्न
करिता रात्रंदिन निज गुरु सेवा, धनी न पुरे जयांच्या जीवा, तयास या आज्ञेचा नवलावा, नकळे वाटावा कैसेनी, जयाची गात्रे अविकळ, जया पूर्वाभ्यासाचे बळ, तयाचे मन कधी न चंचळ, बुद्धीही अचळ गुरुपदी, धनधान्य वस्त्रार्पण, हेच नव्हे दक्षिणादान, गुरुआज्ञेचे अनुष्ठान, गुरु संतोषण दक्षिणा, काया वाचा मनादिकांची, करी जो कुरवंडी सर्वांची, अंती जो साधी गुरुकृपेची, प्राप्तितयाची निज श्रद्धा, मग ती आज्ञा वंदुनी शिरी, कपडे करून आले सत्वरी, निघाले जाऊ त्या गावावरी, तव माघारी बोलाविले, अरे ही खरेदी करावयास, कोणास तरी पाठविनास, म्हणाले जाण्या येण्याचा त्रास, उगीन सायास करावे, मग ती सागोती आणावयास, दादांनी पाठविले पांडू गड्यास, इतुक्यात बाबा वदती दादास, पहा त्या समयास काय ते, पांडू निघाला जावयास, पाहूनी लागला तो रस्त्यास, राहू दे म्हणती आजचा दिवस, परतवी तयास माघारा, असो पुढे एका काळी, आली हंडी बनविण्याची उकळी, चुलीवर डेग चढविली, सागोती रिचविली तियेत, तांदूळ धुवून टाकिले तीत, यथाप्रमाण पाणी घालीत, लाकडे सारून खाली चुलीत, बाबा ती फुंकीत बैसले, गाव सगळा त्यांना अंकित, कोणीही आनंदे बसता फुंकीत, परी बाबांच्या आज्ञेविरहित, चालेना हिम्मत कवणाची, अन्नही रांधून आणावयास, आज्ञाच करण्याचा अवकाश, परमसोत्कंठ साईंचे दास, साईच उदास एतदर्थ, उदास म्हणणे हेही न सार्थ, स्वयंपाकी जया स्वार्थ, तो इतरा ते कष्टविल किमर्थ, अन्नदानार्थ परकिया, निज निर्वाहा पोटापुरी, स्वये जो मागे माधुकरी, हिंडे तदर्थ दारोदारी, मागे भाकरी चतकोर, तोच करावया अन्नदान, सोशील जेव्हा कष्ट आपण, तेव्हाच तया ते समाधान, राहीना अवलंबून कोणावरी, 100 पात्रांचा स्वयंपाक, होईल इतुके पीठ कणिक, तांदूळ डाळ पाहुनी चोख, आणि रोख बाबा स्वये, स्वये सूप घेऊनी हाती, वाणियाचे दुकानी जे जाती, व्यवहारी चोख असावे किती, जन हे शिकती जयाचेनी, वस्तू स्वये हाती घेऊन, करीत दरदाम कसून, कोणी जाऊ न शके छकवून, गर्व हरून जातसे, ऐसा हिशेबी आव घालिती, पैही न तेथे जाऊ देती, 5 मागता 10 देती, दाम चुकविती हातोहात, स्वये कामाची मोठी हौस, दुजियाने केले न चले त्यास, न धरती कधी कुणाची आस, परीन त्रास कवणाचा, हे एक तत्व बाबांपाशी, होते जागृत अहर्निशी, म्हणून या हंडीचे कार्यासी, साह्य न कोणाशी मागत, हंडीच काय धुनीच्या लगत, सर्पणाचे खोलीची भिंत, पूर्व भागाची 3/4, स्वहस्तरचित बाबांची, महादू करी कर्दमगारा, बाबा थापी घेऊन निज करा, रचित विटांच्या थरावर थरा, भिंती उभारावयास, आणिक बाबा काय न करीती, मशीद आपण स्वये सारविती, हाती कफनी लंगोट शिवती, आसन ठेविती कवणाची, हंडीतून येता वर, वाफा उसळत असता भयंकर, अस्तनी सारून बाबा निजकर, घालून खालवर ढवळीत, पाहुनी तपेले खतखतले, ढवळण्याचे योग्य झाले, नवल बाबा ऐसिया वेळे, अगाध लिले दावीत, कोठे रक्तमांसाचा हात, कोठे तपेले प्रखर रखरखीत, परीन भाजल्याची खूण यत्किंचित, न भयभीत मुखचर्या, जो भक्तांची या पडता मस्तकी, तात्काळ वारी त्रिताप समस्तकी, तयासी कैसे दुखवावे पावकी, महती न ठावुकी काय तया, भिजली डाळ पाट्यावरती, घालून या स्वये निवडिती,
स्वये वरवंटा घेऊनी वाटिती मुगवड्या बनविती निज हस्ते मग त्या हंडीत हळूच सोडिती खाली न लागाव्या म्हणून घाटिती तयार होता हंडी उतरिती प्रसाद वाटिती सकळिका सकळिका का म्हणतील श्रोते साई बाबा तो यवन होते मग ऐसिया अधर्माचरणा ते जाहले करविते कैसेनी या शंकेचे एकची उत्तर धर्म आणि अधर्म विचार साईंपाशी हे साचार निरंतर जागत हंडीतील शिजलेले पदार्थ घ्यावेत सर्वांनी सेवनार्थ ऐसा दुराग्रह यत्किंचित साई न धरीत केव्हाही परी तो प्रसाद व्हावा प्राप्त ऐसिया सदिच्छे जे जे प्रेरित तयांची केवळ वासना पुरवीत प्रपंच न करीत केव्हाही शिवाय ठावी कोणास ज्ञाती मशिदी वसती यवन म्हणती परी तयांची आचरिती रीती पाहुनी जाती कळेना भक्त जयास देव मानिती जयाच्या ते पदरजी लोळती तयाची अवलोकिती काय जाती परमार्थ प्राप्ती धिक्त्यांची इहा मुत्री जो बाणला विरक्ती विवेक वैराग्य जयाची संपत्ती काय तयाची पहाणे जाती परमार्थ प्राप्ती धिक्त्याची धर्माधर्मातीत स्थिती जयाची शुद्ध आनंद वृत्ती काय तयाची पाहणे जाती परमार्थ प्राप्ती धिक्त्याची ऐसे हे बाबांचे चरित मी तो गायी निज सुखार्थ असेल कोणा श्रवणाची आर्त पुरेलही भावार्थ तयाचा असो या कथेचे अनुसंधान राहिले मागेच पहा परतून बाबा दादांस अनुलक्षून वदती अवधान द्या तेथे खारा पुलावा आहे केला पाहिलास का कैसा झाला दादांनी उपचारार्थ नावाजिला हो चांगला म्हणूनी दादा पुराणे भक्त वरिष्ठ स्नान संध्या नियमनिष्ठ पाहती सदा शिष्टाशिष्ट तयान हे इष्ट वाटले नाही कधी दृष्टी देखिला नाही कधी जिव्हे चाखिला ऐसियास कैसा म्हणसी चांगला म्हणती दादाला तम बाबा काढ की रे डेगीचे झाकण पहा की आत हात घालून मग स्वये तयांचा हस्त धरून खुपसिती आतून डेगीच्या पुढे म्हणती हात काढ पळा घे हा ताटात वाढ सोवळ्याची न धरी चाड उगीच बाड मारू नको संत म्हणतील शिष्यास बाट कल्पनाचही आधी अचाट संत कृपेने भरले घनदाट तयांची वाट त्या ठावी खऱ्या प्रेमाची उठता लहरी माताही मुला घे चिमटा करी मग जै बाळ आरोळी मारी तव तीच धरी पोटासी अभक्ष भक्षार्थी जयाचे मन तयाची वासना करीती शमन तेच करी जो मनाचे दमन तयास अनुमोदन देसाई ही आज्ञा पालन मीमांसा जाई कधी ती इतुकी कळसा स्पर्शले जेन आजन्म मांसा तयांचा भरवसा डळमळे पाहू जाता वस्तुस्थिती ऐसिया भक्ता कवणाही प्रती कधी न बाबा स्वये प्रवर्तविती उन्मार्गवर्ती भावया असो सन 1910 तया वर्षापूर्वी पहा योग हंडीचा वरचेवर हा बहु उत्साह समन्वित तेथून पुढे मुंबा शहरी दासगणूंची आली फेरी साई महात्म्य कीर्तन गजरी कोंदिले अंतरी सकळांच्या तेव्हापासून बाबांची महती कळून आबाल वृद्धांप्रती तेथून जन जाऊ लागती शिरडी न गणती तयांची पुढे पूजा पंचोपचार नैवेद्याचे नाना प्रकार सुरू झाले आहार उपाहार दुपार तिपार बाबांस वरण भात शिरापुरी चपात्या चटणी कोशिंबिरी नानाविध पंचामृत खिरी अन्न सामग्री लोटली यात्रा लोटली अपरिमित जो तो दर्शना जाई धावत साई चरणी नैवेद्य अर्पित क्षुधार्थ संतृप्त सहजेच होऊ लागले राजोपचार ढाळू लागले छत्र चामर टाळ घोळ वाद्य गजर भजक परिवार वाढला
महिमा वाढला सर्वत्र, गाऊ लागले स्तुतिस्तोत्र. पुढे शिर्डी जाहले क्षेत्र, परम पवित्र यात्रार्थिया. तेणे हंडीचे कारण सरले, नैवेद्य इतुके येऊ लागले. त्यातची फकीर फुकरे धाले, उरू लागले अन्न बहु. आता कथितो आणिक कथा, परिसता आनंद होईल चित्ता. आराध्य वस्तूचा अनादर करिता, बाबा निज चित्ता अप्रसन्न. करून काहीतरी अनुमान, कोणी साईंस म्हणती ब्राह्मण, कोणी तया मुसलमान. ज्ञातिविहीन असता तो, नाही जयाचे ठाव ठिकाण. कवण्या ज्ञाती केव्हा जनन, कवण माता पिता हे ज्ञान. मुसलमान ब्राह्मण वा असता जरी मुसलमान, कैसे मशिदीत अग्न्याराधन. असते का तेथ तुलसी वृंदावन, घंटावादन साहता का. करू देता शंखस्फोरण, सवादित्र कथा कीर्तन. टाळ घोळ मृदंगवादन, हरिनाम गर्जन मशिदी. असता जरी मुसलमान, मशिदीत स्वये बैसून. करू देता का गंधचर्चन, तेथ सहभोजन करिता का. असता जरी मुसलमान, असते काय सविंध कान. निज पल्लवचे दाम वेचून, करिता का जीर्णोद्धारण देऊळाचे. धारण करिता का स्नानोत्तर, महावस्त्र पीतांबर. उलट आराध्य दैवती अनादर, झालिया क्षणभर खपत नसे. ये अर्थीची बोधक कथा, आठवली जी लिहिता लिहिता. सादर करीतो अतिविनीतता, स्वस्थ चित्ता परिसिजे. पहा एकदा ऐसे घडले, बाबा लेंडीहूनी परतले. मशिदीसी येऊनी बैसले, भक्त पातले दर्शना. त्यातची बाबांच्या बहुप्रीतीचे, होते भक्तवर चांदोरकर साचे. आले भुकेले दर्शनाचे, बिनीवाल्यांचे समवेत. नमस्कारोनी साईनाथा, सन्मुख बैसले ते उभयता. चालल्या असता कुशल वार्ता, बाबा अवचिता रागावले. म्हणती नाना तुझकडून, व्हावे कैसे हे विस्मरण. हेच काय त्वा केले संपादन, मजसवे दिन घालवूनी. त्वा जी माझी केली संगती, अखेर तिची हीच का गती. ऐसी कैसी भ्रमली मती, यथा निगुती मज सांग. परिसोनी नाना अधोवदन, मनी विचारिती कोप कारण. होईना काहीही आठवण, मन उद्विग्न जाहले. चुकले कोठे काही कळेना, कोपास काही कारण दिसेना. परी काही तरी जाहल्या विना, बाबान कोणा दुखविती. म्हणून बाबांचे पाय धरिले, बहुतापरी विनविले. अखेर नानांनी पदर पसरिले, पुसिले भरले का रागे. वर्षानुवर्ष माझी संगती, असता तुझी हे कागती. काय झाले तुझी आमती, बाबा वदती नाना ते. कोपरगावी कधी आला, वृत्तांत काय वाटेसी घडला. मार्गात मध्ये कोठे उतरला, तांगा हाकिला की थेट. नवल काही घडले वाटे, साध्यंत परिसावे ऐसे वाटे. सांगपा झाले काय कोठे, असो मोठे सानवा. ऐसे परिसता नाना उमजले, तात्काळ त्यांचे तोंड उतरले. जरी बोलावया मनी शरमले, तरी ते केले निवेदन. लपवा लपवी न चले येथ, मनात केले हे निश्चित. मग जे घडले ते साध्यंत, नाना सांगत बाबा ते. असत्य चालेना साईंप्रती, असत्ये नाही साईंची प्राप्ती. असत्ये जाणे अधोगती, अंती दुर्गती असत्ये. गुरुवंचन महादुष्कृती, पापास नाही तया निष्कृती. जाणोनी नाना बाबांप्रती, घडलेले कळविती साध्यंत. म्हणती प्रथम तांगा ठरविला, थेट शिर्डीचा ठराव केला. गोदातटीचा दत्त अंतरला, बिनीवाल्यांना त्या योगे. बिनीवाले दत्तभक्त, लागता दत्त मंदिर मार्गात. उतरावे खाली आले मनात, दर्शनार्थ दत्ताच्या. परी होती मजला घाई, मीच तया ते केली मनाई. शिर्डीहून परतता पाही, घेता हे येईल दर्शन. ऐसा होऊनी उतावीळ, शिर्डीस यावया होईल वेळ. म्हणून केली म्या टाळा टाळ, भेट हेळसिली दत्ताची.
पुढे करिता गोदास्नान कंटक मोठा पायी ऋतून मार्गी अत्यंत जाहला क्षीण काढिला उपटून प्रयत्ने तव बाबा देती इशारा बरी ही नव्हे ऐसी त्वरा सुटलासी काट्यावरी तू बरा करुनी अनादरा दर्शनी दत्ता सारिखे पूज्य दैवत असता सहज मार्गी तिष्ठत अभागी जो दर्शन वर्जित मी काय पावत तयासी आता असो हंडीची वार्ता मशिदी माझी साई समवेता काय ती अपराह्न भोजन पावनता भक्त प्रेमळता साईंची माध्यान्ह पूजा झाली यावरती प्रत्यही होता बाबांची आरती भक्तजन जव माघारा परतती उदितव देती समजता मशिदीची या धारेवरती बाबा येऊनी उभे ठाकती भक्तगण अंगणी तिष्ठती चरण वंदती एक एक पायांवरी ठेवुनी डोई जो जो सन्मुख उभा राही तया एकेका भाळी ते समयी लावीत साई उदिते आता समस्ती लहान थोरी जावे जेवाया आपुलाल्या घरी वंदुनी बाबांची आज्ञा ही श्री जन माघारी परतत फिरता मग बाबांची पाठ पडदा ओढीत यथा परिपाठ ताटा वाट्यांचा खणखणाट होई मग थाट प्रसादाचा साई करस्पर्शे पूत नैवेद्य शेष मिळावा परत म्हणून मार्ग प्रतीक्षा करीत कित्येक बैसत अंगणी येरीकडे निंबरा निकट बाबा जव बैसती करूनी पाठ दोही बाजूस पंक्तींचा थाट आनंद उद्भट सकळिका जो तो आपापला नैवेद्य सारी साई समर्थांची या पुढारी तेही मग एका ताटा भीतरी निज करे करीत एकत्र ते बाबांच्या हातीचे शीत लाधाया पाहिजे भाग्य अमित जेणे भोगता सबाह्य पुनीत सफल जीवित तयाचे वडे अपूप सांजोर्या पुरिया कधी शिखरिणी घारगे फेणिया विविध शाखा खिरी कोशिंबिरिया बाबा मग बरविया एकवटती येणे विधी मग ते अन्न बाबा करीत ईश्वरार्पण मग श्यामा नानांकडून ताटे भरभरून वाढवीत पुढे एकेकास बोलावून आपुले पाशी बैसवून परमानंदे प्रीती करून आकंठ भोजन करवीत खमंग घृते जो सुखाडला पोळी वरान्न इवही मिसळिला ऐसा करूनी गोड काला बाबा सकळाला वाढीत सेविता हा प्रेमाचा काला काय गोडी ब्रह्मानंदाला भोगता बोटे चोखीत निघाला अखंड झाला तृप्तीने कधी मांडे पूर्ण पोळिया कधी पुरिया शर्करे घोळलिया कधी बासुंदी शिरा सांजोरिया वाढीती गुळवरिया स्वादिष्ट कधी शुभ्र आंबे मोहोर तयावरी वरान्न सुंदर घृत लोण कढे स्वादिष्ट रुचिर शाखा परिकर वेष्टित लोणचे पापड आणि रायते नाना परींची भजी भरिते क्वचिदाम्ल दधितक्र पंचामृते धन्यते सेविते दिव्यांना जेथे भोगता श्री साईनाथ भोजनाची त्या काय मात भक्त तेथ आकंठ जेवित ढेकरही देत तृप्तीचे ग्रासोग्रासी समाधान तुष्टी पुष्टी क्षुधानाशन ऐसे ते गोड सुग्रास अन्न परम पावन प्रेमाचे ग्रासोग्रासी नाम स्मरत दिव्यांनाच्या आहुती देत पात्र अणुमात्र रीतेन होत ओगरिले जात वरीचे वरी जया पक्वांनी जया आसक्ती प्रेमे वाढिती तयास तीती किती एकास आम्ररसी प्रीती रस त्या वाढिती प्रीतीने ऐसे हे अन्न वाढावयासी नाना साहेब निमोणकरांसी अथवा माधवराव देशपांड्यांसी बाबा प्रतिदिवशी आज्ञापित तयांचाही नित्यनेम नैवेद्य वाढणे हेची काम तदर्थ करीत अतिपरिश्रम परमप्रेम समन्वित भात सुग्रास जिरे साळी जैसी मोगरियाची कळी वरी तुरीची डाळी पिवळी घृत पळी पळी समजता वाढिता ये आमोद घमघमित
चटण्यासी भोजन चमचमित अपक्व अरुचिर नाही किंचित यथेष्ट निश्चित जेविती त्या स्वानंद ताटींच्या शेवया सप्रेम भक्तीची या कुरडिया शांती सुख स्वानुभविया वाचून जेवावया कोण ये हरिरन्नम हरिर्भोक्ता हरीच रसाची चवी चाखिता धन्य तेथील अन्न वाढिता धन्य तो सेविता दाताही या सर्व गोडियेचे जे मूळ ती एक निष्ठा गुरुपदी प्रबळ गोड नव्हे शर्करा गुळ गोड ती समूळ श्री श्रद्धा ऐसे नित्य श्रीर नित्य मंगळ खीर शिरा काल्याची चंगळ पात्री बसल्यावर टंगळ मंगळ चालेन अंमळही तेथे परोपरीची पाक निष्पत्ती सेवूनी होता उदरपूर्ती विना दध्योदन नाही तृप्ती नसल्यास मागती तक्र तरी एकदा स्वच्छ तक्राचा प्याला जो गुरुराये निजहस्ते भरिला प्यावया मज प्रेमे दिधला म्या जव लाविला ओठास शुभ्र स्वच्छ तक्र दृष्टी पाहोनी जाहली सुख संतुष्टी लाविता तो प्याला ओष्ठी स्वानंद पुष्टी लाधलो आधीच पक्वांनी धाले पोट तेथ हे होईल कैसे न प्रविष्ट आशंका ऐसी घेता क्लिष्ट गुटका तो स्वादिष्ट लागला पाहोनी ऐसा मी संकोचित बाबा अति काकुळती वदत पिऊन घेरे ते समस्त योग नहा परत जणू गमला असो पुढे आलीच प्रचिती तेथून पुढे 2 मासांती बाबा आपुला अवतार संपविती खरेच पावती निर्वाण आता तया ताकाची तहान भागवावया मार्गन आन विना साई कथामृतपान तेच की अवलंबन आपुले हेमाड साई नाथांसी शरण साईच देतील पुढाचे स्मरण तेच की होईल कथा निवेदन श्रोती निजावधान राखावे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते हंडी वर्णनम नाम 38तमोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।